कोरोना व्हायरसच्या ह्या काळामध्ये अनेक लोक त्रासात आहेत, दुःखात आहेत. अनेक लोक आपल्याला सोडून देखील गेलेले आहेत, मरण पावलेले आहेत. अनेकांचे हाल झालेले आहेत. आणि आपल्या समाजामध्ये जे आपले युवक आहेत त्यांना देखील ह्या दुःखातून, ह्या संकटातून जावं लागत आहे. आणि अशा वेळी काही आपले युवक जे आपल्या श्रद्धेच्या बळावरती ह्या काळामध्ये चांगला प्रतिसाद देऊन आपलं जीवन, हे संघर्षमय जीवन जगण्याचा जे प्रयत्न करीत आहेत, त्यांची व्यथा किंवा त्यांचं विचार आपण आता ऐकूया. आज कोविड-19 हा संपूर्ण जगात पसरलेला आहे आणि ह्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर झालेला आहे. आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि विशेष करून मानसिक. आणि आज सुद्धा आपल्याला त्याचा वाईट परिणाम होत आहे. तर रोज आपण बातम्यांमध्ये ऐकतो, पाहतो की आज इतके रुग्ण बाधित झाले किंवा इतक्या लोकांचा मृत्यू झाला. लोक बेरोजगार आहेत, खायला अन्न नाही, राहायला निवारा सुद्धा नाही. तर ऐकून खूप वाईट वाटतं. जे आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो. बाकीचं आपण देवावर सोपवून आपण विश्वासाने प्रार्थना करू शकतो. मागचा जो लॉकडाऊन झाला, ह्या लॉकडाऊनमध्ये आम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र आलो होतो. आमचे सगळे भाऊ बहीण आम्ही एकत्र होतो. तर सगळे चर्चेस वगैरे बंद असताना सुद्धा आम्ही एकत्र येऊन दुपारी आणि संध्याकाळी अशी प्रार्थना करत होतो, म्हणजे रोजरी करत होतो. तर आम्हाला एक चांगलासा अनुभव आला की आपण सगळं काही बंद असताना सुद्धा देवाचा अधिकाधिक जवळ येऊ शकतो. तसेच मे महिन्यात बहुतेक शेतीची कामं चालू होतात, म्हणजे बंदिस्ती चालू असते. तर आम्ही सगळे एकत्र युवक युवती येऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन बंदिस्ती करत होते. आज आमच्या घरी, आज त्यांच्या घरी किंवा आज दुसऱ्याच्या घरी. तर हे काम करीत असताना आम्हाला कोणत्याच प्रकारचा म्हणजे कंटाळा किंवा थकवा पण जाणवला नाही. हसत खेळत आम्ही एकमेकांना मदत करत होतो आणि खूप असा चांगला आम्हाला अनुभव आला. व हा लॉकडाऊनचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी फारच सुंदर व फारच वेगळा असा होता. माझ्या आईची नेहमीच इच्छा होती की आम्ही रोजरी म्हणावी, एकत्र बसून रोजरी म्हणावी. पण ते माझ्या फॅमिलीला कधी शक्य नव्हते. माझे वडील वेस्टर्न रेल्वेमध्ये काम करीत, माझी बहीण बँगलोरला राहत व मी सतत बिझी. स्कूल, कॉलेज, ट्युशन, जिम, पार्टीज, चर्च ऍक्टिव्हिटीज, नेहमी बाहेर असत. त्याच्यामुळे घरी बसून रोजरी करण्याचं, एकत्र रोजरी करण्याची संधी आम्हाला कधी मिळाली नाही. ती संधी आम्हाला लॉकडाऊनमध्ये मिळाली व आम्ही आज रोज एकत्र बसून रोजरी करतो. ह्याच काळात फादर सुमित ह्यांनी बायबल क्लास चालू केला. मी तो अटेंड केला, मी तो पूर्ण केला आणि आज मी रोज रात्री झोपायच्या अगोदर थोडं बायबल वाचून झोपते. तसंच माझे जे ऑनलाईन क्लासेस असतात त्याची सुरुवात मी एक छोट्याशा प्रार्थनेने करते. तरी हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी फारच परिपूर्ण व फारच माझी श्रद्धा अधिक वाढून देणारा असा काळ होता. थँक्यू. या कोविड-19च्या लॉकडाऊनमध्ये माझ्या जीवनात खूप काही बदल झाले आहेत आणि त्यामधून एक आहे की लॉकडाऊन दरम्यान माझं पूर्ण कुटुंब एकत्रित येऊन देवाजवळ प्रार्थना करतो. आणि मला हेही समजलं आहे की देवाजवळ प्रार्थना करण्यासाठी देवलात जाणे हे काय आवश्यक नाही. देव आपली प्रार्थना कुठेही आणि कुठूनही ऐकतो. या लॉकडाऊननी मला देवाजवळ आणखी जवळ जाण्याची संधी दिली व तसेच या लॉकडाऊनमुळे माझ्या परिवाराला एकत्रित येऊन एकमेकाशी संपर्क साधण्याची संधी मिळाली. नर्सिंग प्रोफेशन को तो कभी छुट्टी नहीं मिलती. कोई भी फेस्टिवल हो, कुछ भी हो, हमको काम करना ही पड़ता है, ड्यूटी करनी ही पड़ती है. तो मैं घर में ही अटक गई हूँ अभी. तो ईयरली हम कभी कभार एक ही बार आते हैं और अपनी फैमिली के साथ टाइम बिता सकते हैं. और अभी मैं यहाँ अटक गई हूँ तो फैमिली के साथ हूँ, उनके साथ टाइम स्पेंड कर रही हूँ, अपनी मम्मी को हेल्प कर रही हूँ घर के कामों में वगैरह. हम ड्यूटी की वजह से बस ड्यूटी के लिए ड्यूटी करते रहते हैं और प्रेयर नहीं करते. कभी कभार मास नहीं मिलती. इवन कभी तो हमको क्रिसमस मास में नाइट ड्यूटी होती है, ईस्टर मास नहीं मिलती. वो सब तो अभी नहीं हो सकता है, बट
हम लोग प्रेयर के लिए भी टाइम निकाल पा रहे हैं, वो भी पूरी फैमिली के साथ घर में बैठ के ऑनलाइन मास अटेंड कर पा रहे हैं। माझी पुण्याला असलेली बहीण व तिचे परिवार जेव्हा आम्हाला बातमी कळाली की ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि त्याचबरोबर माझ्या शेजारच्या आजी त्याही कोरोना पॉझिटिव्ह आहेत, जेव्हा आम्हाला कळालं त्यावेळेस आम्ही सगळे घाबरलो होतो आणि त्या काळामध्ये त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि त्या प्रार्थनेला देवाने दिलेले फळ म्हणजे त्यांना बरं केलं विदाऊट वॅक्सिन. आणि ह्या गोष्टींमुळे एक विश्वास देवावरचा वाढला आहे असंही म्हणता येईल. आणि अजून एक अनुभव सांगायचा झाला तर धावपळीच्या जीवनात जे काही आपण ख्रिस्तापासून दुरावलो होतो ते नकळत आज आपण सर्वजण ख्रिस्ताच्या जवळ आहोत. आणि दुसरी एक गोष्ट अशी की आपण चर्चला फक्त जात होतो, तर आज चर्चला जाण्याचे महत्त्व आपल्याला कळतं आहे की चर्च हे एक तुमची श्रद्धा विश्वास हे टिकवण्याचे आणि बांधून ठेवण्याचं खूप मोठं काम करत असतं. सो ह्या गोष्टींमुळे नक्कीच ख्रिस्तावरचा विश्वास हा दृढ झाला आहे असं म्हणता येईल. लॉकडाऊनविषयी बोलायचं म्हणजे आपण हे पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करत आहोत आपल्या लाईफ टाईममध्ये. ह्याचं ॲडव्हान्टेज म्हणजे आपण आपल्या कुटुंबाच्या फार जवळ आलेलो आहोत. आपण एकत्र राहतो, खातो पितो खेळतो, एकत्र नांदतो. आपले इंटर्नल जे आपले रिलेशन्स आहेत ते खूप स्ट्रॉंग झालेले आहेत. आपण एकमेकाला इंटर्नली जाणून घेतलेलं आहे. पण डिसॲडव्हान्टेजेस असं नाही म्हणणार मी, पण ह्याचं एक दुसरा पार्ट म्हणजे की आपले इतरांशी जे संपर्क आहेत ते फारसे कमी झालेले आहेत. आणि मी पर्सनली असा खूप एक्सपिरियन्स केलेला आहे की जेव्हापासून हा लॉकडाऊन चालू झालेला आहे तेव्हापासून ते आतापर्यंत आम्ही आमची कौटुंबिक प्रार्थना चालू ठेवलेली आहे. आमच्या घरात रोज आम्ही सकाळी मिसा ऐकतो. संडेला आपली जी रोजची मिसा असते ती आम्ही ऐकतो. पण एक गोष्ट आहे की जी आपण लाईव्ह मिसा ऐकतो म्हणजे जी आपली सवय आहे संडेला सकाळी उठायची देवळात जायची ती फिलिंग आम्ही जास्त मिस करतो. पण स्पिरिच्युअलिटी अफेक्ट झालेली नाही आहे, कारण आपला जो देवाच्या बरोबर जो आपला संबंध आहे, जो आपला कम्युनिकेशन देवाबरोबर होतो तो खूप चांगला आहे अजूनपर्यंत तरी, आणि देव आपल्याला टाकणार नाही. सो हा माझा एक्सपिरियन्स होता लॉकडाऊनचा. थँक्यू. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या जीवन पद्धतीत त्यानुसार बदल करण्यास आपल्या सर्वांनाच कठीण प्राय बनले आहे. चर्च बंद असल्याने धार्मिक कार्यक्रमाबाबत निर्माण झालेली पोकळी काही प्रमाणात भरण्याचा मी प्रयत्न केला. आमच्या घरात आम्ही रोजरीसाठी एकत्र यायचो, पण त्यात सातत्य नव्हते. ह्या लॉकडाऊनमध्ये आम्ही नियमित रोजरी करण्याचा संकल्प केला. घरातून ऑफिसचं काम करत असल्याने वेळेवर रोजरी करणे मला शक्य झाले. तसेच ह्या काळात मी मनन चिंतनावर जास्त भर दिला. त्यामुळे बायबल वचनाचे मतितार्थ जाणून घेण्यास मला मदत झाली. या कोविड-19च्या महामारीमध्ये एक मात्र गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे मी माझ्या कुटुंबाच्या अधिक जवळ गेलो. कारण आधी कसं ना, सर्वजण कामानिमित्त किंवा कॉलेजनिमित्त बाहेर असायचे, पण आता सर्वांना सुट्टी असल्यामुळे सगळेजण आम्ही एकत्र घरी आहोत. त्यामुळे दिवसभर एकत्र सोबत असायचो. त्यामुळे मी तरी कुटुंबाच्या अधिक जवळ गेलेलो आहे. त्याचप्रमाणे खूप काही वाईटही घडले. त्यामध्ये बघायला गेलं तर खूप लोकांच्या ह्या नोकऱ्या आहेत त्या गेलेल्या आहेत. त्यामुळे युवकांवर किंवा त्या लोकांवर खूपच मोठ्या प्रमाणात रोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. खूप लोकांप्रमाणे आमचंसुद्धा आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे या कोविड-19च्या महामारीच्या काळात काही ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. त्यामध्ये मी स्वतः रक्तदान करून मी माझा सहभाग दर्शवलेला आहे. त्याचप्रमाणे मी फायनल इयरला असल्यामुळे आमच्या फायनल इयरच्या एक्झामचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
अजूनही फायनल इयर्सच्या विद्यार्थ्यांबद्दल कोणताच निर्णय हा सरकारने किंवा UGCने घेतलेला नाही आहे. त्यामुळे फायनल इयर्सच्या विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मैं एक टीचर हूँ. मैं सेंट पॉल स्कूल धानी में पढ़ाती हूँ. लॉकडाउन की वजह से मैं आज घर पे हूँ. लॉकडाउन की वजह से मुझे बहुत सारी कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है. मैं ऑनलाइन क्लासेस तो ले रही हूँ, लेकिन ऑनलाइन क्लासेस में मुझे इतना इंटरेस्ट नहीं है, क्योंकि जब मैं कक्षा में बच्चों को पढ़ाती हूँ तो कक्षा में आमने सामने बच्चों से प्रश्न पूछना, उनको समझाना, उनके साथ एक्शन करना, डांस करना, ये मुझे बहुत अच्छा लगता है. लेकिन ऑनलाइन क्लासेस में ये सब नहीं होता, तो मैं इतना खुश नहीं हूँ. और एक बड़ी प्रॉब्लम यह है कि मेरी क्लास में बहुत सारे बच्चे हैं. उसमें से आधे बच्चों के पास मोबाइल नहीं है, उनके पेरेंट्स के पास मोबाइल नहीं है, और वे बहुत सारे बच्चे गांव के रहने वाले हैं. तो वहाँ गांव में ना तो नेटवर्क मिलता है और ना ही रिचार्ज के लिए उनके पास पैसे हैं. तो कुछ बच्चों की पढ़ाई रुक जाती है. 50% बच्चों के पास मोबाइल नहीं है. तो यह मुझे बहुत बुरा लगता है कि कुछ बच्चे आगे बढ़ रहे हैं और कुछ बच्चों की पढ़ाई रुक रही है. मैं चाहती हूँ कि सभी बच्चे एक साथ अच्छे से पढ़ें, लेकिन लॉकडाउन की वजह से ऐसा नहीं हो रहा है. इतने सालों से मैं बच्चों को एक साथ पढ़ा रही हूँ, लेकिन अभी कुछ बच्चों की पढ़ाई रुक रही है, तो ये मुझे बहुत बुरा लगता है. और एक अच्छी बात यह है कि मैं बचपन से बाहर स्टडी के लिए और अभी जॉब के लिए भी बाहर ही हूँ, लेकिन लॉकडाउन की वजह से मैं आज घर पे हूँ. फर्स्ट टाइम मुझे फैमिली वालों के साथ रहने को मिल रहा है. इससे मुझे बहुत खुशी भी हो रही है कि इतने सालों के बाद मैं फैमिली वालों के साथ रह रही हूँ, उनके साथ खुशी से रह रही हूँ. थँक यू. आज मी करोना संदर्भात तुमच्यासमोर माझे काही विचार मांडणार आहे. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की करोनाची महामारी आलेली आहे. ह्या महामारीमध्ये जवळजवळ आपण 5 ते 6 महिने गेलेले आहेत, पण ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये बरेचसे मृत्यू झालेले आहेत, बरेच लोकांच्या नोकऱ्या केलेल्या आहेत, बिझनेस ठप्प झालेले आहे, मग आर्थिक नुकसान देखील झालेलं आहे. परंतु सविस्तरपणे विचार करताना माझ्या मनात असाही विचार आला की करोनाने चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. उदाहरण म्हणजे आज जंक फूडचं सेवन कमीत कमी प्रमाणात केलं जाते. बरेचसे रेसिपीज यूट्यूबच्या माध्यमाने घरीच बनवले जातात. आज वेळोवेळी हात धुतले जातात, सॅनिटायझरचा वापर केला जातो. एक वेळ अशी होती की सॅनिटायझर म्हणजे फक्त आपल्याला हॉस्पिटलला पाहायला मिळायची, पण आता सॅनिटायझर म्हणजे एक रॅशनचा भाग झालेला आहे. घरोघरी आपल्याला सॅनिटायझर बघायला मिळतं. तसेच लोक बाहेर जाताना मास्कचा वापर करतात, सोशल डिस्टन्सिंग पाळतात, जेणेकरून आपल्याला करोनासारखे अनेक असे आजार आहेत त्यांच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. आणि असे बरेचसे चांगले गोष्टी आहेत जे करोना आपल्याला शिकवून गेलेले. तर तुम्ही सुद्धा एकदा सविस्तरपणे विचार करून बघा की करोनाने आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवले की वाईट. मी तर सांगेल की करोनाने माणसाला मनुष्य कसा जगावं हे शिकवून गेलं. थँक्यू. या कोविड-19 सिच्युएशनमध्ये जर आपण बघितलं तर एक प्रश्न सातत्याने आपल्या मनात आला पाहिजे किंवा येतो, जो असा की आर दिस वर्शिप प्लेसेस रिअली नेसेसरी. म्हणजे सर्व ठिकाणी मॉस्क, गुरुद्वारा, चर्च बोला किंवा तुम्ही टेम्पल्स बोला, सगळं बंद केलं आहे. पण असं आहे का की ते बंद आहेत म्हणून आपली स्पिरिच्युअलिटी पण बंद झाली आहे? आपली स्पिरिच्युअलिटी आपण देवळातून चालू केली असावी. म्हणजे माझ्या देवळातून मला स्पिरिच्युअलिटीचा उगम मिळाला, पण ती वाढवण्याची जी कला आहे किंवा ती वाढवण्याची जी मेहनत आहे
ती मी घरी बसल्यासुद्धा करू शकते. म्हणजेच की ह्या कोविड-19 सिच्युएशनमध्ये जरी आपण घरातल्या बाहेर नसतो पडत, तरी पण आपण घरी बसल्या प्रार्थना करून किंवा आपण बायबल वाचून किंवा आपण रिफ्लेक्शन करून, म्हणजे माझ्या जीवनात काय चाललं आहे त्याचं रिफ्लेक्शन करून आणि मला जसं काय वागायचं आहे किंवा मला कोणत्या पाथवर जायचं आहे ते आपण गायडन्स कुठून मागणार. आपल्या मनात जर विश्वास नसेल तर मग आपण चर्चमध्ये असो किंवा आपण घरी असो, ती आपली स्पिरिच्युअलिटी जिथे आहे तिथेच राहणं. म्हणून ते आपल्यावर आहे की आपण ती किती पुढे वाढू. मला या काळात असं वाटतं की या परिस्थितीत मी खूप काही शिकून घेतलं, खूप काही जाणून घेण्याची जी कृपा देवाने दिली, मी देवाचे धन्यवाद देतो. तसेच मला माझ्या कुटुंबाला सुरक्षित देवाने ठेवलं, देवाचे आभार मानतो. त्या काळात सर्व काही असं ठप्प झालं, कर्फ्यू लागलं, सर्व बंद झालं. त्या टायमाला लोकांना खायला अन्नही नव्हतं. त्या काळात फादर सिस्टर लोकांना अन्न पुरवित होते. लोकांच्या गावोगावी जाऊन लोकांना अन्न द्यायचे. तेव्हा फादरनी मलाही संधी दिली की गावात जे गरीब आहे त्यांचे नाव दिलं. फादरांनी अन्न पुरविले. त्या संदर्भात जो माझा ग्रुप होता ते ग्रुपाचा एकोपा एकदम दृढ झाला. त्याच्यात मला रोजरीची सवय लागली. रोजरीची जी आपुलकी आहे ती जाणवली. आदिवासी भागातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यावर झालेले चांगले व वाईट परिणाम ते म्हणजे असे. खेडेगावात विद्यार्थीचे नुकसान झाले आहे. त्यांच्याकडे मोबाईल नाही आणि नेटवर्कही नाही. त्या कारणाने त्यांना ऑनलाईन चालणारे तासिकांत उपस्थित राहणे अशक्य होत आहे. तसेच लोकांना घरातल्या कामाची महत्त्वे कळाली आणि त्यांना परिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. थँक्यू. लॉकडाऊन झाल्यापासून मला खूप त्रास झाला, कारण की मी ड्रायव्हर होतो. फिरण्याची सवय झाली होती. नंतर मी शेतात काम करू लागला. शेतात काम करत असताना मला खूप त्रास झाला. मी शेतामध्ये अनेक प्रकारचे भाजीपाला लावले होते आणि त्यानंतर शिक्षणासाठी बाहेर गेलेले भाऊ बहिणी काका हे एकत्र आल्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि त्यानंतर लॉकडाऊन संपेल असं मला वाटत होतं, परंतु लॉकडाऊन 6 महिने होत आले तरी पण लॉकडाऊन संपला नाही. आणि मी माझ्या कामाचे शोधात होतो, परंतु लॉकडाऊन अजून असल्यामुळे मला काम भेटत नाही. आपल्या या युवकांद्वारे अनेकांना प्रेरणा मिळावी, शक्ती मिळावी, त्यांची श्रद्धा बांधिलकी व्हावी आणि श्रद्धेच्या बळावरती त्यांनी ह्या कोविड-19च्या ह्या संकटावरती मात करण्यासाठी त्यांना शक्ती मिळावी. म्हणून आपण त्यांना सगळ्यांना प्रार्थनामय शुभेच्छा देऊया. आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये असलेले आपले जे सर्व युवक युवती आहेत त्यांच्याबरोबर आपण चालूया, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या शक्तीने आपलं कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करूया.